हॅलो, नमस्कार सर. मी श्री हेमराज मेश्राम HRM 555.blogspot.in या ब्लॉगचे ॲडमिन म्हणून मी आपणाशी संवाद साधू इच्छितो. सर, सन 2017-18 या वर्षापासून नव्याने सुरू होणारे महा DBT पोर्टलद्वारे सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती अर्ज कसे भरावे हा विषय घेऊन मी आपणासमोर प्रस्तुत होत आहे. आपणास एक महत्त्वाचे निवेदन. शिष्यवृत्ती अर्ज भरण्यासाठी आपण प्रथम नोंदणी करणं आवश्यक आहे. परंतु आधारला मोबाईल नंबर रजिस्टर केला नसेल तर वाट न पाहता नान आधार रजिस्टर नोंदणी करून विद्यार्थ्यांची अर्ज भरायला सुरुवात करावी. ह्यानंतरही आपल्याला आधार अपडेट करता येतो. आणि सविस्तर माहितीसाठी हे माझं ब्लॉग आहे HRM.555.blogspot.in. ह्या ब्लॉगवर येऊन प्रत्यक्ष भेट घ्या आणि आवश्यक ती माहितीचा उपभोग घ्या. चला, आपण सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती अर्ज कसं भरायचं हे प्रत्यक्ष पाहणार आहोत. हे माझी ब्लॉग आहे आणि याच्यावरती लिंक आहे महा DBT स्कॉलरशिप. मी तिथं क्लिक करतोय आणि समोर जातोय. हम पहा, महा DBT पोर्टलचं डॅशबोर्ड ओपन झालंय. आपण नोंदणी केली आहे असं समजून मी लॉगिन वरती जातोय. बघा, लॉगिन हे याच्यावरती सिलेक्ट युजर याच्यावरती मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर बघा रेसिडेंट अप्लिकंट याच्यावरती मी क्लिक करतोय. हे कोणासाठी आहे बघा, बऱ्याच व्यक्तींचा असं समज आहे की हे फॉर्म नेमकं कोणी भरायचं. तर सर, ही नोंदणी किंवा फॉर्म विद्यार्थ्यांनीच भरायचं आहे. परंतु या पोर्टलविषयी म्हणजे पोर्टल नव्यानं सुरू झाल्यामुळे आणि त्याची माहिती आपणास सुद्धा हवी आहे आणि त्याच्यामुळे प्रत्यक्ष आपण भरावं असं माझं मत आहे. चला, मी इथं युजर नेम याच्यावरती मी क्लिक करतो आणि बघा नोंदणी कशी करायची हे व्हिडिओ माझ्या एकतर ब्लॉगवरून तुम्हाला पाहता येईल किंवा माझं YouTube चॅनल आहे त्याच्यावरून तुम्हाला नोंदणी करता येईल. आणि त्यानंतर आपण लॉगिन मध्ये जाऊन अर्ज भरायला सुरुवात करू. ठीक आहे. युजर त्यानंतर पासवर्ड आणि इथं कॅप्चा कोड. इथं तुम्हाला जर अक्षर ओळखायला आले नाही तर इथं स्पीकर आहे. स्पीकरवरती जर क्लिक केले तर अक्षर I-O-8-D-E हे कॅप्चा कोड टाकून झाले. आता मी लॉगिन वरती क्लिक करून समोर जातो. तर बघा
हे फॉर्म भरण्यासाठी जे पेज आपल्याला उपलब्ध झालेलं आहे, बघा ज्या विद्यार्थ्याच्या नावानं आपण रजिस्ट्रेशन केलेलं आहे, नोंदणी केलेली आहे, त्याचं इथं फोटो आणि त्याची प्रोफाईल इथं तुम्हाला पाहायला मिळेल. बघा आपण सरळ अर्ज कसा भरायचं याच्यावरती जाऊया. मी योजना अर्ज याच्यावरती क्लिक केलं आहे. क्लिक केल्यानंतर बघा 2 ऑप्शन इथं तयार होतात, विभाग आणि वर्ग. मी विभागवरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर बघा इथं उच्च आणि तंत्र विभाग, अल्पसंख्याक विकास विभाग, शालेय शिक्षण विभाग, सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभाग, आदिवासी विभाग. मी सामाजिक न्याय आणि विशेष विभाग, आपल्याला सावित्रीबाई फुले शिष्यवृत्तीचं अर्ज भरायचं आहे, त्याच्यामुळे मी सामाजिक न्याय आणि विशेष विभाग याच्यावरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर बघा इथं विविध जिथं स्कीम आहे, विविध शिष्यवृत्ती इथं दिसून येत आहेत आणि त्याच्यासमोर ॲक्शन आहे. ॲक्शनमध्ये व्ह्यू आणि अप्लाय. व्ह्यूमध्ये तुम्हाला माहिती मिळेल. आपण सरळ सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप ह्या 11 क्रमांकाचं सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप याच्यासमोर अप्लाय आहे, त्याच्यावरती क्लिक करतोय. हे बघा ही प्रोफाईल इथं ओपन झालेली आहे. आपण जिथं जेव्हा नोंदणी केली आणि माहिती भरलेली आहे त्याच्यामध्ये काही माहिती इथं ऑटोमॅटिकली इथं येत असते. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये तुम्ही जर बघितले तर इथं 25%, 75% आणि 100%. बरोबर. 25% काही आहे, आपण ऑलरेडी रजिस्ट्रेशनच्या माध्यमातून 25% प्लस प्रोफाईल पूर्ण केलेली आहे आणि आपल्याला उर्वरित प्रोफाईल या अर्ज भरण्याच्या माध्यमातून पूर्ण करायची आहे. बरोबर आहे. तर बघा हा नूतनीकरण अर्ज आहे, पहिला वर्ष आहे. आपण नाही याच्यावरती आपण क्लिक केलं आहे. अर्जदाराचे प्रोफाईल आधारशी संलग्न आहे का, आपण बघा आपण आधारने रजिस्ट्रेशन केलं त्याच्यामुळे नो आहे आणि त्या आधारला बँकेशी जी लिंक आहे ती आधारच नाही तर लिंक नाही. बरोबर आहे. त्याच्यामुळे इथं नो आलेला आहे. परंतु जेव्हा तुम्ही आधार रजिस्ट्रेशन करणार तेव्हा इथं संलग्न आहे यस असं दिसेल किंवा इथंही यस दिसेल. ठीक आहे. आपण नंतर हे अपडेट कसं करायचं किंवा आधार पुन्हा संलग्न केल्यानंतर, मोबाईल नंबर आधारला संलग्न केल्यानंतर पुन्हा हे आपल्याला करता येत आहे. बघा याच्यामध्ये तुम्ही महाराष्ट्राचे आश्रयस्थान आहात का, होय. आपणाकडे निवासस्थान प्रमाणपत्र आहे काय, होय. आता बघा आपल्या प्रमाणपत्रात आपण आपल्याकडे निवासस्थान प्रमाणपत्र आहे, होय केलं आणि त्याच्यासमोर असं आलं की आपल्या प्रमाणपत्रात बारकोड आहे का, तर आपण नाही या बटनवरती क्लिक करतोय आणि नाही या बटनवरती क्लिक केल्यानंतर बघा इथं क्रमांक टाकायचा आहे. आदिवासी किंवा रहिवासी प्रमाणपत्र इथं टाकायचं आहे आणि टाकल्यानंतर इथं नंबर टाकूया आपण. आणि बघा जे आपण इथं टाकतो ते कोणी दिलं, हे कोणत्या अधिकाऱ्यांनी इथं म्हणजे हे दिलेलं आहे. म्हणजे जसं सब डिव्हिजनल ऑफिसर आहेत, तहसीलदार, नायब तहसीलदार, सब डिव्हिजनल ऑफिसर बाय ऑब्लिक डेप्युटी कलेक्टर यांच्यापैकी कोण आहेत. ठीक आहे. तर मी इथं सब डिव्हिजनल ऑफिसर याच्यावरती मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर बघा दाखला प्रमाणपत्र मिळण्याचे दिनांक, मी ती तारीख टाकतोय. तारीख टाकलेली आहे आणि तारीख टाकल्यानंतर बघा हे अधिवास आपल्याला इथं अपलोड करायचं आहे. तर मी चूज फाईल याच्यावरती क्लिक करतोय. आता बघा मी हे जे अधिवास प्रमाणपत्र आहे याच्यावरती मी डबल क्लिक करतोय
किंवा सिंगल क्लिक केलं तर ओपन या बटनवरती मला क्लिक करावं लागेल. मी डबल क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर बघा काय होतं आहे, इथं ती फाईल आलेली आहे. आणि ही फाईल अपलोड करताना एक लक्षात घ्यायचं की ती फाईल तुम्हाला रिसाईज करावं लागेल आणि 256 KBच्या आतमध्ये ती ठेवावी लागेल. ठीक आहे. आता बघा हे जे प्रोफाईलमध्ये जे माहिती टाकलेली होती ती सर्व माहिती इथं आलेली आहे. आणि बघा त्याच्यानंतर वैयक्तिक पात्रता तपशील याच्यावरती मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर बघा अपंग आहे का नाही, त्याच्यानंतर जात तपशील आहे त्याच्यावरती मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर बघा आपल्याकडे जात प्रमाणपत्र आहे का, होय. आपल्याकडे प्रमाणपत्रावर बारकोड आहे काय, नाही. पहा लेटेस्टमध्ये ज्या व्यक्तींनी कास्ट सर्टिफिकेट काढलेले आहे त्यांच्याकडे बारकोड असेल आणि ज्यांनी या अगोदरच काढलेले आहे त्यांच्याकडे बारकोड नसेल. आता बघा आपल्याकडे प्रमाणपत्रावर बारकोड आहे का, मी जर होय यावरती क्लिक केलं तर काय होतंय, बारकोड प्रविष्ट करावं म्हणजे बारकोड नंबर टाकावा लागेल. म्हणजे जे बारकोडच्या खाली 1 2 3 असे आकडे असतात ते पूर्ण टाकावं लागेल. बरोबर आहे. परंतु माझ्या या प्रमाणपत्रावरती जे बारकोड नाही, त्याच्यामुळे मी नाहीवरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर बघा प्रवर्ग कोणत्या प्रवर्गामध्ये मोडतो, कोणत्या प्रवर्गामध्ये मोडतो, मी सिलेक्टवरती क्लिक केलंय. क्लिक केल्यानंतर बघा इथं SC OBC SBC NT VJNT ST अशा पद्धतीचे संवर्ग इथं शो झालेले आहेत. मी VJNT याच्यावरती क्लिक केलंय. क्लिक केल्यानंतर बघा ह्याच्यामधली जात कोणती आहे हे इथं शो. तर बघा जात ऑप्शनवरती मी क्लिक केलंय. क्लिक केल्यानंतर बघा की जातीच्या प्रमाणपत्रावरचा क्रमांक काय आहे मी टाकलंय. त्याच्यानंतर बघा अधिकारी कोणामार्फत ते इश्यू झालेला आहे, सब डिव्हिजनल ऑफिसर, मी याच्यावरती क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर बघा हा दाखला मिळाल्याची दिनांक, हा दाखला मिळाल्याचे दिनांक पहा. ती तारीख टाकली. तारीख टाकल्यानंतर जातीचा दाखला कास्ट सर्टिफिकेट आपल्याला अपलोड करायची आहे. मी चूज फाईलवरती मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर बघा ह्या कास्टवरती मी डबल क्लिक करतोय. केल्यानंतर बघा हे अपलोड अपलोडवरती मी क्लिक करतोय. हां इथं मेसेज आले डॉक्युमेंट्स अपलोड सक्सेसफुली. ओके. त्यानंतर बघा कायमचा पत्ता तपशील, मी प्लस चिन्हावर क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर आपण रजिस्टर नोंदणी जेव्हा केली त्यावेळेस जो पत्ता टाकलेला होता तो पत्ता सुद्धा इथं आलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा पालकाचे संरक्षकाचे तपशील याच्यावरती मी क्लिक करतोय. क्लिक केल्यानंतर बघा की वडील हयात आहेत का, होय आपण अगोदरच टाकलेलं होतं त्याच्यामुळं इथं त्या वडिलांची आईवडिलांची इथं डिटेल्स माहिती इथं आलेली आहे. आता बघा वडिलांचं तपशील, वडील वेतनदार आहेत का, नो. यस असेल तर असतील तर यस सिलेक्ट करायचं, नाही त्याच्यामुळे इथं सुद्धा नाही हे सिलेक्ट केलं. सिलेक्ट केल्यानंतर बघा एक तर आपण सेव्ह एज ड्रॉप हे सिलेक्ट करू शकता किंवा सेव्ह एंड नेक्स्ट याच्यावरती क्लिक करून तुम्ही समोर जाऊ शकता. मी सेव्ह एज ड्रॉप म्हणजे हे सेव्ह होतं आहे आणि सेव्ह एज ड्रॉप म्हणजे सेव्ह होतं आहे आणि समोर आपल्याला जाता येत आहे.
मी सेव्ह एज नेक्स्ट याच्यावरती मी क्लिक करतोय आणि समोर जातोय. बघा प्लीज अपलोड डोमेशियल सर्टिफिकेट फाईल याच्यावरती आपण क्लिक नाही केलं आहे. हां, डोमेशियलवरती आपण क्लिक केलेलं नव्हतं. पुन्हा आपण फाईल अपलोड करतोय. केलंय आणि हे अपलोड बटन आहे याच्यावरती क्लिक करायचं. ठीक आहे, क्लिक केल्यानंतर बघा हां मॅसेज आलाय की डॉक्युमेंट्स अपलोड सक्सेसफुली. ओके, अशाच पद्धतीनं तुम्हाला समोर म्हणजे फॉर्म भरताना समोर जायचं आहे. बघा सेव्ह नेक्स्टवरती मी क्लिक केलं. क्लिक केल्यानंतर बघा की समोरचं पेज जे ओपन झालं आहे आणि इथं जर लक्षात जर घेतलं तर जे आपलं 25% प्लस जे फॉर्म भरून झालं होतं ते 75% प्लस हे भरून झालेलं आहे. आता त्यानंतरचं बघा की आपण हे हे सावित्रीबाई फुले स्कॉलरशिप चं फॉर्म आपण भरून राहिलो. भरल्यानंतर हे आपण स्वतः भरून राहिलो, शाळा भरून राहिलेलं नाही. आणि हे तसं पाहिलं तर विद्यार्थ्यांनीच फॉर्म भरायचा आहे. आणि भरल्यानंतर ते कोणत्या शाळेमध्ये शिकतोय त्या शाळेचं इथं नाव सिलेक्ट करायचं आहे. नाव सिलेक्ट केल्यानंतर इथं बघा इथं युडायस नंबर जर टाकला आपण केल्यानंतर शाळेचं नाव इथं ऑटोमॅटिक येत असते आणि इथं वर्ष वर्ग येत असतो. आणि इथं प्रवेशाची दिनांकसुद्धा येत असतो. आणि गेल्या वर्षी आपण म्हणजे पास झाला की काय ते सुद्धा इथं येत असते. आणि त्याची मार्कशीट इथं आपल्याला काय करायची असते, अपलोड करायची असते. मी चूज फाईलवरती क्लिक केलं आहे. क्लिक केल्यानंतर बघा मार्कशीटवरती मी क्लिक केलं आणि क्लिक केल्यानंतर इथं अपलोड यावरती मी क्लिक केल्यानंतर मेसेज येतोय की डॉक्युमेंट्स अपलोड सक्सेसफुली. ओके झाल्यानंतर बघा सेव्ह एंड नेक्स्ट वरती मी क्लिक केल्यानंतर बघा जवळपास 100% आपलं फॉर्म भरून झालेलं आहे. भरून झाल्यानंतर ही एक प्रकारचं अटी आणि शर्ती आहेत की मी भरलेली माहिती आहे ही 100% खरी आहे. खोटी जर आढळून आल्यास मी त्या सर्वस्वी जबाबदार राहून मी म्हणजे ह्या सादर या बटनवरती क्लिक करायचं आहे आणि सेव्ह एज ड्रॉप याच्यावरती क्लिक करून अशा पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर सर अशा पद्धतीनं सुद्धा तुम्हाला फॉर्म भरून हे फॉर्म त्या शाळेच्या ज्या शाळेचं नाव आपण तिथं टाकलं आहे त्या शाळेच्या लॉगिनवरती जाईल आणि तेथील मुख्याध्यापक काय करणार ते फॉर्म ओपन करेल आणि तो फॉर्म ओपन करून समोरची कारवाई करेल. आपण नंतर बघूया काय करता येईल. तर अशा पद्धतीनं तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. तर सर माझ्या ह्या व्हिडिओला सबस्क्राईब करून मला उपकृत करावे. धन्यवाद सर.